11 सूरज मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया। कौस्तुभ यावं लगेच। यंगस्टर बघा मित्रांनो, यंगस्टरला प्रमोट केलं आणि 2 षटकं त्याच्या खांद्यावरती झोपल्या चैतन्य कॅप्टनने आणि त्या जबाबदारीला उतरत असताना दमदार त्यांनी परफॉर्मन्स दिला। आपण बॉस अर्थातच या ठिकाणी आपल्याला पाहता या ट्रॉफ्या द बॉस रतीश सुनील शेठ मडवी यांच्या माध्यमातून देण्यात आल्या। अंडर 19 अमय पाटील असेल, मग क्रिश असेल आपला बामण डोंगरीचा, अगदी कमी वयामध्ये ही खऱ्या अर्थाने या खेळाडूंना संधी मिळाली। अमय फ्युचर खूप चांगला आहे तुझा, मोठ्या देखील असेल, आदर्श घेत चैतन्य असतील यांचा आदर्श घेत एक सातत्याने चांगला क्रिकेट आपण केला आणि भविष्य आपण ओरनचं नक्कीच उज्ज्वल करा। तुला शुभेच्छा असतील ISPL सारख्या दिल्ली सुपर हिरोज दिगोडे संघाने टॉस जिंकलाय, तर यावं आपला इथे स्वागत केलं जाईल। अमय यावं आपला इथे सन्मान नाही, लाईव्हला त्यांना काहीच करू शकत नाही, त्याच्यामुळे स्पर्धेचा फक्त ते मनमुराद आनंद घेत असताना शुभेच्छा असतील अमय तुला। आज अभिमानाची गोष्ट आहे की कमी वयामध्ये तुला ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तुला खूप खूप शुभेच्छा असतील। टॉस जिंकला जय माता दी 11 दिगोडे कॅप्टन। निर्णय सांगा मला। फिल्डिंग 4 ओव्हरची मॅच आणि बॅटिंग करायचे 8-5-5 प्रियांशी 11। टाकीगाव संघाला फलंदाजी करायची, सलामीची जोडी येऊ द्या मैदानात। एनआर पॅनल नीरज राणावत सर आणि बोराडे सर आपलं स्वागत आहे। द बॉसला आपण पाहू शकाल मित्रांनो जीवदानीवरून स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि स्वर्गीय शांताराम शेठ मडवी यांच्या स्मरणार्थ द बॉस रतीश शेठ यांच्या वतीनं या सर्व आम्हाला दमदार ट्रॉफी देण्यात आल्या। बॉस आपलं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचे आज आम्हाला फायनलच्या सामन्यामध्ये उपस्थिती पाहायला मिळेल। सतीश स्मृती जांभूलपाडा संघ त्यांचा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने फायनल साठी क्वालिफाय झालाय। आशीर्वाद घेऊनच या। या विपुल सर जॉईन व्हा आपण या मॅच साठी। चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या। गावचे भाचे देखील आहेत, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत मित्रांनो आणि अतुल शेठ ठाकूर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाचे दिग्गज पॅकर आणि ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला 51,000 रुपयाचं योगदान लाभलंय ते सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस बोरकार गावचे अतुल शेठ ठाकूर युवा नेतृत्व यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। माई चोपदार शाल पुष्पगुच्छ आणि सौंदर्याचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान आणि त्यांच्या समेत आपण पाहतो कानाशेठ ठाकूर यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। आज ठाकूर बंधूंची जोडी मैदानावरती, तिकडे अभिजित ठाकूर, इकडे कानाशेठ ठाकूर, इकडे अतुल शेठ ठाकूर। आपण यांचा सन्मान कानाशेठ यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत सुनील शेठ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विपुल।
धन्यवाद संयम घरताडी. त्या अगोदर आपण प्रवीणजी गायकर यांचा आवाज ऐकत होतो. बुलेट ट्रॅकवर आयुष कोलियाड्या. पहिलाच बॉल निहाल नाईकचा डिक्लेअर झोन मध्ये फटका खेळून काढला, जिथे एका धावेने सुरुवात झाली. आज प्रियांश 11 टाकीगाव या नावानं टाकीगाव संघ खेळताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला मयूर शेठ घरत पुरस्कृत जय माता दी दिगोडी संघ खेळतोय. एकाच विभागातील दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. एका बाजूला अभिजित ठाकूर, आयुष कोळी, क्रिश कोळी आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर निहाल असेल, चैतन्य पाटील. खरं नावाजलेली नाव सध्याच्या घडीला ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळते ते नाव आहे चैतन्य पाटील. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळून काढला. स्टेअर केलं तर बॉलला डायरेक्ट करण्याचा प्रयत्न चैतन्य पाटील अगदी वेगानं धावला आणि इथून मात्र या चेंडूवर मिळाला जाईल एकेरी धाव. सिंगल्सनं धावा बनल्यात. मागील सामन्यामध्ये देखील पाहायला गेलं तर गोलंदाजीचा बोलबाला राहिला टाकीगाव संघाचा. त्या अगोदर देखील मॅच मध्ये भूमिका स्पोर्ट्स चिल्ली संघाच्या विरुद्ध देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली होती जयमाता दी दिघोडी या संघाची. त्या मॅच मध्ये देखील स्मिथ कोळीच्या बॅट मिळालेले षटकार असतील, त्यानंतर अभिजित ठाकूर घेतले महत्वाचे विकेट असतील. यावेळचा बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चालला. आणखी एकच धावपटा धावा लागले गेलेत. मागील 3 चेंडूवर फक्त 3 धावा आल्यात. चर्चा आपण करायला गेलो तर या क्रीडांगणामध्ये सालाबाद प्रमाणे सतीशमती गावदेवी गावठाण 2 दिवसीय ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळत असते. सरपंच चषक आणि या स्पर्धेचं भव्य दिव्य आपल्याला आयोजन पाहायला मिळते. यावेळचा बॉल अगदी हलक्या खेळून काढला समोरच्या दिशेने वाईड इश लॉंग रिजन मध्ये चैतन्य पाटीलचा हा फटका. कमालीचं क्षेत्ररक्षण योगेश कोळीना कोळीच्या माध्यमातून पाहायला मिळता. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये दिगोडे संघाचा तो वॉल म्हणून योगेश कोळीकडे पाहिलं जातं. बऱ्याचशा गत वर्षामध्ये देखील अनेक टुर्नामेंट मध्ये डाय मारून झेल घेतली योगेशनं, त्यामुळं योगेश कोळी हा देखील महत्वाचा घटक राहिला जयमाता दी दिघोडी या संघाचा. चैतन्याला देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला आयुष कोळीना. यावेळचा चेंडू वेगानं करता हाताळण्याचा हा प्रयत्न, जिथून लेग एजच्या बाहेर जाणारा चेंडू. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील. तापडा धावा लागले गेले तर 7 धावा. स्टीअर गेले बॉल अगदी मिड विकेट रिजन मध्ये पुन्हा ते योगेश डीप मध्ये पाहायला मिळतात. प्रोटेक्शन केलं जातं. सिंगल रन्स इथून मिळाला जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागले गेले ते 8 धावा पाहायला मिळतात. निहाल नाईक आणि सुरुवातीला चैतन्य पाटील धावा बनवतात. सिंगल्स डबल या देखील क्रीडांगणामध्ये धावा बनवू शकतात हे सांगितलं. एखादी चांगली पार्टनरशिप, एखादी चांगली इनिंग इथून बिल्ड करायला लागेल या टाकीगावच्या दोन्ही खेळाडूंना. योगेशचा बॉल कोलामध्ये टाकला तर आयुषनं आणि इथून मात्र महत्वाचा हा विकेट निहाल नाईक झाला झेल बाद. नील माळीने कमालीचा झेल टिपला. पहिल्या षटकामध्ये आयुष कोळीचा बोलबाला पाहायला मिळाला. 8 धावा ज्याने खर्ची केल्या. महत्वाचा खेळाडू निहाल नाईकला बाद केला. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खार पाटील दाखल होताना पाहायला मिळतो 3ऱ्या क्रमांकावर. 4 षटकांची सध्या आपण मॅच एन्जॉय करतोय. दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. जयमाता दी दिघोडी आणि त्यांच्या विरुद्ध प्रियांश 11 टाकीगाव संघ. आडव्या बॅटने खेळला घुटना देख चैतन्य पाटील का सिक्सर देख आला हा दमदार षटका. पहिल्याच बॉलवर पलटवार केला. अभिजित ठाकूरचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि पहिल्या चेंडूवर चैतन्य पाटीलच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळाला.
14 धावा 10 पटला लागल्या गेल्यात. रॉयल स्पोर्ट उलवेची नाईट क्रिकेटची स्पर्धा ज्या संघाने गाजवून सोडली आणि तो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण चैतन्य पाटीलला पाहू शकतोय. अकू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळून काढला. चेंडू निघून चालला जिथून मिळा जातील पुन्हा एकदा 6 धावा बॅक टू बॅक. दोन चेंडूवर 2 मोठे फटके या पावसाळी रबर बॉलच्या अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवून सोडल्यात. रायगड प्रीमियर लीगचं पावसाळीचं पहिलं पर्व, त्या स्पर्धेमध्ये पहिली स्वप्नातली बाईक पटकावणारा खेळाडू आणि सध्या जे चर्चेमध्ये नाव आहे ते अर्थात चैतन्य पाटील आणि त्याच्या बॅट मधून आपल्याला 2 चेंडूमध्ये 2 षटकार पाहायला मिळालेत. मनीश्री प्रभाकरजी पाटील साहेबांचे इथं आगमन होताना पाहायला मिळतंय. माजी सरपंच अरुण स्पोर्ट जांभूळपाड्याचे अध्यक्ष आहेत. अनेक खरे तर या विभागामध्ये सुखा दुःखामध्ये धावून येणारे व्यक्तिमत्व, राजकीय वारसा देखील ज्यांचा फार मोठा आहे अशी प्रभाकरजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन होतं. अनेक वर्ष पाहायला गेलं तर क्रिकेटची कारकिर्दीमध्ये देखील अरुण स्पोर्ट जांभूळपाडा या संघाचे संघ मालक राहिलेत. तथा राजकीय पटलावर देखील चिरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच देखील त्यांनी कार्य पाहिलं आणि सध्याच्या घडीला राजकीय पटलावर देखील आपल्या नावाची एक वेगळी ओळख दादांची पाहायला मिळाली. अशी प्रभाकर जी पाटील याचे इथे शुभागमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आडव्या बॅटनं आणखीन एक तडाखा अभिजित ठाकूरच्या विरुद्ध चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आलाय. हा 3रा षटकार. तीन षटकार लगावले होते. त्यानंतर प्रयास पाटीलला पाहिलंय ज्याने दादरपाडा संघाच्या विरुद्ध 3 षटकार लगावले होते आणि आज मात्र चैतन्य पाटील ज्या खेळाडूंना अभिजित ठाकूरच्या विरुद्ध 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत. धावा लागले गेलेत त्या 27 धावा. एक यंगस्टर सध्या मैदानाच्या आतमध्ये संयम खेळताना पाहायला मिळतो. चैतन्य पाटील ज्याचं नाव आहे, एकाकडे दीर्घ अनुभव आहे असा अभिजित ठाकूर. अकू टप्प्याचा बॉल वाईड इज लॉंग ऑन रिजनच्या वरतून छोट्याच्या विरुद्ध आणखीन एक आलाय. चैतन्य पाटीलच्या बॅट मधून संलग्न 4था षटकार. बॅट मधून आलेले 6 चेंडूमध्ये 6 षटकार. सूरज पाटीलला मिळालेलं 1 लाखापेक्षा जास्त बक्षीस आणि आज मात्र आज दिवस चर्चा आहे चैतन्य पाटीलची, जिथे 4 चेंडूमध्ये 4 षटकार पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये काही निकाल गाजवलाय, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. सध्याच्या घडीला चैतन्य पाटील त्याचा काळ गाजवतोय. अभिजित ठाकूरच्या विरुद्ध 4 चेंडूमध्ये 4 षटकार आलेत. याही गोष्टी चर्चा पाहायला मिळणार आहे. धावा लागले गेले त्या 33 धावा 33 रन्स. आणखीन एक संलग्न 5वा षटकार. चैतन्य पाटीलची बॅटिंग व्हायला एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कमालीची बॅटिंग. आला तर सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी यांच्या वतीने 2000चे कॅश प्राइज चैतन्य पाटील या खेळाडूला दिले जातील आणि प्रभाकरजी पाटील साहेबांच्या वतीने 2000 रुपये. टोटल 4000चे कॅश प्राइज चैतन्य पाटील साठी असेल. 6वा षटकार पाहायला मिळेल का यावेळी. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. एकदा जोरदार टाळ्या वाजवा चैतन्य पाटील साठी. काय कमालीची बॅटिंग दाखवल्या. अभिजित ठाकूरच्या विरुद्ध 5 चेंडूमध्ये 5 षटकार आलेत. पण सलवानात्मक तो खेळला आणि त्यामुळे शेवटचा चेंडू निर्धार येताना पाहायला मिळाला. धावा लागले गेले त्या 39 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर अभिजित ठाकूरच्या विरुद्ध 31 धावा आल्या. त्यामुळे थोडीशी ही गोलंदाजी डोकेदुखी ठरली जय माता दी दिघोडी संघासाठी. सध्याच्या घडीला हे करतं नाव अनेक वर्ष पाहायला गेलं तर टेनिस विश्वामध्ये ऋषी नाईक वहाळचा असेल, ज्याने 9 वेळा 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारलेत. 6व्या चेंडूवर अगदी प्लेट केली. त्यानंतर सध्या आपण चैतन्य पाटील देखील पाहिलंय.
पण चर्चा देखील याही 5 षटकारांची तेवढीच केली जाईल, कारण समोर तेवढंच मोठं नाव आहे. असं म्हणतात की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं, आणि ते चैतन्य पाटीलने केलंय. हा खेळाडू सुरुवातीला लेदर क्रिकेट खेळत होता, त्यानंतर टेनिस विश्वामध्ये अगदी 2 वर्षामध्ये या खेळाडूची एक वेगळी चर्चा पाहायला मिळाली, आणि संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळतोय. याच टाकीगाववरून ISPL सारखा एक ISPL मध्ये देखील एक खेळाडू दिला. ब्ल्यू तिकीट येणं सुद्धा एक खाऊ गोष्ट नाहीये, तिथे देखील 3 ट्रायल द्यायला लागतात. फुलटॉस बॉल, स्वप्नील खार पाटील कसा सोडणार, क्रिश कोहलीच्या विरुद्ध हल्लाई, हवाई सफर आणि मिळणार जातील धाबा, 6 आलाय षटकार. लागल्या गेल्यात. काल 5 षटकामध्ये 80 पाहिल्या होत्या, पण आज प्रणय असं वाटतंय की 4 षटकामध्ये 80 येतील का. सुरुवात काय केलंय चैतन्य पाटीलनं. स्वप्नील खार पाटील सुद्धा तेवढंच मोठं नाव आहे. अनेक क्रीडांगणामध्ये स्वप्नील खार पाटीलची बॅटिंग पाहायला मिळाली आणि आपल्या नावाची एक वेगळी त्यानं देखील छाप सोडल्या. आणखीन एक आडव्या बॅटनं व्हॉट अ शॉट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू सरळ चाललाय गावठाण गावामध्ये. आला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन षटकार स्वप्नील खार पाटील, आपल्या नावाची एक वेगळी छाप या खेळाडूंना सोडल्या. तालुक्याने या संघामध्ये देखील स्वप्नील खार पाटीलचा जलवा पाहायला मिळाला. अनेक करता नाईट क्रिकेटच्या स्पर्धा त्यानं गाजवून सोडल्यात, आणि सध्या गावठाणच्या क्रीडांगणामध्ये सरपंच चषक 2025 ची दिवसावणाऱ्या स्पर्धेमध्ये क्रिश कोहलीच्या विरुद्ध 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले. तिसरा षटकार पाहायला मिळेल का. समोरच्या दिशेने खेळून काढला. बॅडिश लॉंगन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. योगेश कोहली वेगाने धावला, पण क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. चांगल्या रीतीने चेंडू अडवला, जिथे या चेंडूवर मिळा जाईल एकेरी धाव. धावपडला धाबा लागले गेले त्या 52 धाबा. चांगली सुरुवात केली प्रियांश 11 टाकीगाव या संघानं. निखिल शेठ मडवी यांनी पुरस्कृत केला. टाकीगाव संघ पाहायला मिळतं. अनेक योगदान नेहमी टाकीगावची कोणती स्पर्धा असू दे त्या स्पर्धेमध्ये चांगलंच योगदान देखील निखिलजी मडवी यांचं पाहायला मिळत असतं. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेने खेळला. बॅक टू बॉलरच्या डोक्यावरून अगदी उंच आणि तेवढाच लांब देखील चैतन्य पाटीलच्या बॅट मध्ये आलेला हा 6वा षटकार पाहायला मिळतोय. तिचे संगीत सांगतात, पण सध्या स्वप्नात चैतन्य पाटील येईल दिगोडी संघाच्या. काय बॅटिंग केलंय. आणखीन एक यावेळचा फटका समोरच्या दिशेने खोदून काढला. योगेश कोहली कॅच, कम्मालीचा झेल टिपला, स्वतःला फ्लाय केला, आणि फार इम्पॉर्टंट खरं तर झेल टिपलाय तो चैतन्य पाटीलचा योगेश कोहलीनं. आपल्याला लागले गेले. 11 चेंडू मध्ये 40 धावसकर खेळाय चैतन्य पाटील. टाळ्या व्हायला काय हरकत आहे. 6 चेंडू षटकार त्यानं टोकले. 6 कमालीची खरं तर बॅटिंग आज पाहायला मिळेल चैतन्य पाटील याच्या बॅट मधून. नवीन खेळाडू पार्थ कोहली मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतं. क्रिश कोहलीनं महत्वाची विकेट मिळवून दिल्या. 5 चेंडू मध्ये त्याच्याही 19 धाबा खर्ची झाल्यात. शेवटचा बॉल आणखीन बाकी आहे. समोरच्या दिशेने उडवला. आणखीन एक आल्या स्वागत केलं क्रिश कोहलीचं. आला आणखीन एक धुपादार षटकार.
ट्रॅकवर धीरज ठाकूर दाखल होतील. धावपटा धावा लागले गेले त्या 64 धावा 64 रन. स्वप्नील खार पाटील समोर आहे. समोरच्या दिशेने उडवलाय लोवर फुल टॉस वाईड लॉंग ऑनच्या वरतून लॉंग अँड स्ट्रॉंग स्वप्नील खार पाटीलच्या बॅट मधून आला कलात्मक षटकार. आणखीन एक यावेळचा बॉल पडल्यानंतर तगडा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला धीरज ठाकूरचा, जिथे डिक्लेअर झोन मध्ये मिळा जाईल एकेरी धाव. धावपट्या धावा लागले गेले त्या बाईचा इशारा तर पाहायला मिळतोय. धावपट्या धावा लागले गेले त्या 71 धावा. समोरच्या दिशेने उडवायचा होता एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने चेंडू निघून चाललाय जमिनीला समान पॅरेलल आला. आणखीन एक षटकार स्वप्नील खार पाटीलच्या बॅट मधून. सत्याहत्तर धावा धापडला लागले गेल्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये पासून वाईडिश लॉंगन मध्ये चेंडू निघून गेला. इथून या चेंडूवर मिळाल्या जातील त्या टोटल 3 धावा. या 3 धावेनिशी धावपट्या धावा लागले गेल्या त्या 80 धावा. ही चर्चा आपण प्रणय केली होती की सुरुवात अशी केली की या 4 षटकामध्ये 80+ धावा देखील होताना पाहायला मिळणार आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर धीरज ठाकूर समोर स्वप्नील खार पाटील. खोलामध्ये टाकला होता त्याला खोदून काढला. चांगले क्षेत्ररक्षण अभिजित ठाकूरचं पाहायला मिळतं, जिथे या चेंडूवर मिळा जाईल एकेरी धाव. आणि एकेरी धावेनिशी 81 धावा. हाय स्कोर लागलाय तो म्हणजे प्रियांश 11 टाकीगाव संघाच्या नावावर. काल 5 षटकांमध्ये आर्यन शिर्ले संघाने 80 उभारल्या होत्या, पण आतापर्यंत 3.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावपट्याला धावा लागले गेले ते 81 धावा. कुटप्याचा बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे एकेरी धाव मिळाला जाईल. आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 82 धावा. आणि 83 धावांचं आव्हान ठेवलंय ती जय माता दी दिघोडी संघासमोर. आहोत की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक ज्यांनी विकासाची कामं केली, या विभागामध्ये कोणाच्याही सुखा दुःखामध्ये धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रभाकरजी पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे. अरुण स्पोर्ट जांभूळपाडा या संघाचे ते अध्यक्ष राहिलेत. आणि तथा सामाजिक बांधिलकी साहेबांकडे भरपूर आहे. अशी प्रभाकरजी पाटील साहेबांना विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. सुनीलजी मडबी यांच्या शुभ हस्ते प्रभाकरजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. प्रभाकरजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 40+ मास्टर विकासजी पाटील यांचं इथं आगमन झालंय. त्यांना देखील आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. गावदेवी गावठाण संघाची एक सिनियर खेळाडू आहेत, त्यांनी क्रिकेटचा त्यांचा काळ गाजवला आणि सध्या 40+ या संघाचं देखील चांगलं नेतृत्व करतात. अशी विकासजी पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झाले आणि त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. आज तुम्हाला बरेचसे स्टारकास्ट खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. अभिजित ठाकूरच्या विरुद्ध आपण बॅटिंग करताना चैतन्य पाटीलला पाहिलंय, पण दुसऱ्या सत्रामध्ये अभिजित ठाकूर तेवढंच मोठं नाव आहे, त्यामुळे त्याची देखील फटके आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण परेश ठाकूरला खेळताना पाहणार आहोत. बिग बॅश सारखी एक मोठी स्पर्धा त्यानं गाजवून सोडल्या. मिस्टर हेलिकॉप्टर त्याचं देखील मोस्ट वेलकम गावठाण गावामध्ये परेश.
माननीय श्री प्रभाकरजी पाटील साहेबांच्या वतीने स्पर्धेकरता 5,000चा आर्थिक पाठबळ आलाय आणि भिकाजी पाटील साहेबांच्या वतीने 1,500चा आर्थिक पाठबळ आहे त्यांचे देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करूयात. दुसरं सत्र जसं चालू होईल तसा पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूयात आमचे परमित्र डॉक्टरीचा गोडाबाज संयमजी घरत. थँक्यू सो मच विपुलजी पाटील सर यांना आपण ऐकलात. आणि जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये सर्वाधिक मोठा धावसंख्येचा आता पाठलाग करायचा आहे जय माता दी दिघोडे टीमला. फक्त 24 बॉलची मॅच आणि 24 बॉल मध्ये काढल्यात तब्बल 82 धावा जमा केल्यात आणि 83 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे जय माता दी दिघोडे संघाला. हाय स्कोरिंग रन चेस या मॅच मध्ये केली जाईल का? बॉलिंग ट्रॅक वरती प्रबंधन पहिले षटक घेऊन बॅट्समन क्रिश आणि त्याच्या सोबतीला अभिजित अर्थातच छोट्या मैदानामध्ये दाखल झाला. पहिला बॉल लाईन पाहिली अंपायर्सना, इट्स अ नो बॉल. अगदी खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल रिलीज केला आणि त्यामुळे पंचांनी दंडित केला. फ्रीडचा इशारा. ज्या बॉस फायटर अजनबी ओवळे टीमला फक्त 25 काढू दिल्या 5 ओव्हर मध्ये आणि लगेच दुसऱ्या मॅच मध्ये जशी बॅटिंग प्रथमतः आली दिघोडे टीम वरती तुटून पडले चैतन्य पाटील. दमदार बॅटिंग निहालनं स्टार्ट करून दिली. तदनंतर स्वप्नील खार पाटील प्रत्येकाने षटकार मारला. इथे देखील चांगला फटका आहे. फ्रीडचा बॉल आणि त्याला खोदून काढले डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. क्रिश कोहलीच्या बॅट मधून पहिला खणखणीत चौकार. गावदेवी गावठाणच्या टीम कडून पारितोषिक आलंय. जर गावदेवी गावठाणच्या कुठल्याही खेळाडूंना प्रेक्षकांना जर कॅच पकडला तर त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज. बाउंड्रीच्या बाहेर तुम्हाला तो कॅच पकडावा लागेल. आणि चला इथे पंचांचा इशारा आलाय. डिक्लेअर स्पॉट मध्ये रन स्ट्राईक रोटेट होईल. रन्स मिळेल. इथे देखील एक मागील 2 बॉल मध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. पुढच्या मॅच साठी आपण इन्व्हाइट करूया भैरवनाथ धुतुम टीमचे कॅप्टन आणि अजनबी ओवले टीमचे कॅप्टन प्रमोद साह संगम. प्रमोद घरत्यांना आपण खेळताना पाहू. दुसरीकडे परेश ठाकूर या खेळाडूला आपण खेळताना पाहणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीम्स वेळेवरती पोहोचा. परेश ठाकूर यांचं आगमन झालंय. जवळजवळ दुपारचे 1:15 होते आणि मध्यंतरामध्ये आपण मॅच पाहतोय. प्रियांश 855 टाकीगाव आणि त्यांच्या विरुद्धात जय माता दी दिघोडे छोट्या तयाऱ्या. चांगला बॉल यॉर्कर फेकला. बॉल क्षेत्ररक्षक तैनात ऑन साइडला. रन्स मिळेल. इथे देखील फक्त एक सिंगल ना मॅच जिंकली जाणार नाहीये जय माता दी दिघोडे. प्रत्येक ओव्हर्स मध्ये तुम्हाला जवळजवळ 4 षटकार हे मारणं फार गरजेचे राहतील कारण तब्बल 83 धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करताय. प्रेक्षकांची गर्दी आता वाढत चालली आहे. प्रेक्षकांचं देखील कौतुक करूया आपण. याच विभागामधील बरेचसे संघ आज खेळतायत. याच विभागामधला जांभूलपाडा संघ दाखल झाला फायनल मध्ये. फुल टॉस बॉल. क्रिश कोहलीची कौशल्यता पाहू शकता तुम्ही. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह करणारा हा दणदणीत चौकार. आणखीन एक चांगला फटका. क्रिश कोहली या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे आणि जवळजवळ आणखीन एक चौकार. दिघोडे टीम बिनबाद 19 धावा. येणारे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 64 धावेची आणखीन आवश्यकता. 18 बॉल 64 धावा. मॅच अद्यापही बनू शकते जर अशी फटकेबाजी राहिली. प्रति ओव्हर 20-22 रन्स आणि ती क्षमता दिघोडे टीम मध्ये देखील अनेक वेळा आपण पाहिले. अनेक वेळा अशा सामन्यांमध्ये पाठलाग दिघोडे संघाने केला. आणि तो हे विसरू नका टाकीगाव टीम कडे तेवढीच बेधडक गोलंदाजी आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर प्रबंधनला थोडासा मार बसलाय पण तो बॉलिंग ट्रॅक वरती या टीमचा अष्टपैलू खेळाडू चैतन्य पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. ज्या खेळाडूच्या नावावरती सध्या टीम ओळखली जाते
आणि चैतन्य पाटील इंटर होत असताना मैदानामध्ये दुसरं षटक घेऊन ओव्हर द विकेट्स ना पहिलाच बॉल मिस टायमिंग, फटका फसलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू सरसावलाय. हो, चांगला कॅच पकडलाय त्या ठिकाणी. विघ्नेश या ठिकाणी होता आणि कॅच पकडत असताना पहिला धक्का लागलाय. अभिजित ठाकूर अर्थात छोट्या होईल, झेलबाद. येणारे शेवटचे 17 बॉल मॅच जिंकण्यासाठी 64 ची आवश्यकता. प्रेशर पूर्णपणे दिगोडा टीम वरती, कारण रन्स प्रचंड मोठ्या आहेत त्या बनवत असताना विकेट्स इथे पडल्या तर आणखीन दबावामध्ये जाईल. आणि सध्या तरी टाकीगाव संघ वर चढ राहिल्या. निखिल शेठ मडवी यांनी पुरस्कृत केलेला संघ, कालच्या दिवसामध्ये सुनील शेठ मडवी साहेबांनी संघ पुरस्कृत केला जांभूलपाडा, आणि तो संघ फायनल मध्ये दाखल. आयुष कोहली आलाय, जसा शॉर्ट पिच मिळाला त्याला भिरकावून दिलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम षटकार. दृष्टिकोनातून परंतु इथे षटकार नंतर पुन्हा एकदा कमबॅक. चैतन्य पाटील हे दुसरं यश. फलंदाज आयुष कोहली, झेलबाद. खेळाडू आता मध्ये स्वस्तामध्ये परतलेत. अभिजित ठाकूर आणि त्याच्या पाठोपाठ आयुष कोहली देखील बाद झालाय. दीपक मडवी एंटरटेनमेंट करत असताना अगदी डान्स, प्रत्येक गाण्यावरती नृत्य त्यांचं सादर आपण मैदानामध्ये पाहत आहे. हौशी कलाकार या गावच्या आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम. गावदेवी गावठाण या टीमसाठी बरेचसे पाठीराखे आपण पाहिले सातत्याने या टीमचे पाठीराखे. आणि ते आणखीन एक विकेट, एका पाठोपाठ एक. तू चल मैं आया. क्रिश कोहली इथून योगेश कोहली होईल, झेलबाद. तिसरी विकेट. धाव फलकावरती धाव फक्त 25 धावा येणारे 14 बॉल आणि 58 धावेची आवश्यकता. सध्या तरी मॅच जणू काही एकतर्फी सुरू आहे, कारण या मॅच मध्ये तेवढा इंटरेस्ट राहिला नाहीये. मुख्य खेळाडू बाद झालेत. रन्स 83 काढायच्या होत्या आणि त्या काढत असताना पाठलाग करणं आता कठीण बनलंय. जय माता दी दिगोडी टीमला येणारे 14 बॉल 58 धावेची आवश्यकता. नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. स्मिथ कोलिंग मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यानं जिंकला. चांगला फटकेबाजी देखील करताना पाहायला मिळालं होतं, परंतु 14 चेंडू आणि 58 धावा हे टार्गेट अगदी मोठं राहिलं. थोडंसं कमी गतीने टाकलेला हा बॉल. शॉर्ट मिडॉनचा खेळाडू सरसावलाय. बॉल पर्यंत रन्स मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 13 चेंडू आणि 58 धावा. कॅप्टन लक्ष असू द्या, भैरवनाथ दुतुम टीम आणि अजनबी ओवळे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस घेतोय, पण तो अद्याप दोन्ही टीमचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचले नाहीये. त्यामुळे विनंती करूया दोन्ही कॅप्टनला, कारण जवळजवळ आता हे षटक देखील तिसरं संपलंय. दुसरं षटक संपले आणि 2 षटकांचा फक्त खेळ बाकी राहिलाय. त्यामुळे लगेच कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधा. रन्स मिळेल एक सिंगल आणि पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपलाय. 13च्या सरासरीनं 26 ला 3 विकेट्स. जय माता दी दिगोडी टीम. शेवटचे 12 बॉल आणि अद्याप 57 धावसंख्येची आवश्यकता. चल थोडीशी घाई करूया या मॅचला, कारण काल देखील वेळेवरती स्पर्धा पूर्ण झाली आणि आज देखील फायनलचा दिवस जरी असला एक सामना अतिरिक्त खेळवायचा आपल्याला. पण तो जेवढा फास्ट क्रिकेट खेळता येईल तेवढा आज आपल्याला फास्ट खेळवणं फार गरजेचं राहील. नेक्स्ट मॅच भैरवनाथ दुतुम. या मॅच मध्ये हवा तितका संघर्ष दिगोडे संघ करू शकला नाहीये, परंतु प्रेक्षकांना जरूर आम्ही कळवू की पुढच्या मॅच मध्ये मजा येईल, कारण प्रमोद घरत आणि त्याच्या सोबतीला परेश ठाकूर 2 ताकदवार खेळाडूंमध्ये आणि अजनबी ओवळे हे नाव फार मोठ्या त्या संघाच्या विरोधात भैरवनाथ दुतुम तेवढ्याच मोठ्या संघाची कामगिरी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत सतीश स्मृती गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण आयोजित सरपंच चषक, सरपंच ट्रॉफीचा दैदिप्यमान सोहळा
12 बॉल 57 ची आवश्यकता. 10 षटकार 12 बॉल मध्ये मारावे लागणार आहेत या मॅचला. चला इथे फटका फसला. आणखीन एक विकेटची संधी आहे. स्वतः विकेट किपर जज करत असताना आणि कॅच ड्रॉप. स्वप्नील त्या ठिकाणी होता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. पण तो आज या खेळपट्टीवरती ज्या पद्धतीनं बॅटिंग केले तेवढीच चांगली गोलंदाजी. त्यामुळे खुश राहतील कॅप्टन आणि त्याचबरोबर निखिल मडवी देखील ज्यांनी पुरस्कृत केला आहे संघ. गोलंदाज तयार. पुढचा बॉल घेऊन लॉफ केल्या बॉलला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक प्रणित हाय जंप लगवत असताना हा बॉल अडवलाय. आणखीन एक सिंगल. मॅच मधली औपचारिकता, मॅच मधली फक्त फॉर्मॅलिटी. एकतर्फी हा सामना. कारण प्रचंड मोठी धावसंख्या दिघोडे टीमच्या विरोधात जमा केली. चैतन्य पाटीलनं 5 बॉल मध्ये ठोकलेले लागोपाठ 5 षटकार. काय दमदार बॅटिंग केली होती चैतन्यनं. इथे आणखीन एक डॉट बॉल. पूर्णपणे हावी झालेत गोलंदाज देखील ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे. चला भैरवनाथ दुतुम टीमचे कॅप्टन परेश कर्णधार लगेच पाठवा. कारण मगाशी देखील थोडासा उशीर सामना थांबला होता त्यामुळे आम्ही विनंती करतोय. दुतुम टीम दाखल झाली इथे. अजनबी ओवले टीम आपणास देखील आम्ही सूचना देतो की आपला देखील कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस साठी लगेच पाठवायचे. फटका फसला. कॅचची संधी पकडलाय कॅच. आर्यन त्या ठिकाणी तैनात होता आणि फलंदाज होईल बाद. मध्ये इंटर झाले आणि तो फार मोठा प्रवास दिघोडे टीमचा राहिला या मॅच मध्ये. अंतर फार दूर राहिलं आणि हव्या तशा धावा बनल्या नाहीयेत. तेवढीच चांगली गोलंदाजी. गोलंदाजांचं आपण कौतुक करूया. फक्त एक सिंगल इथे देखील. फक्त शेवटच्या 7 बॉलचा खेळ राहिला. या मॅच मध्ये जिंकणारा संघ थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल. त्यामुळे टाकीगाव टीम आज चांगला परफॉर्मन्स दिला. पहिल्या मॅच मध्ये बलाढ्य त्यांनी अजनबी बॉस फॅटर अजनबी ओवळे संघाला पराभूत केला आणि जसा जय माता दी दिघोडे संघ उभा ठाकला त्यांच्या विरोधात आपल्या बॅटिंगच्या जोरावरती हा सामना पुढे त्यांनी नेला. आणखीन एक सिंगल शेवटच्या 6 बॉलचा उर्वरित खेळ. अंतिम 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 53 धावेची आवश्यकता. चला कदाचित नवख्या गोलंदाजाचा वापर इथे केला जाईल. तन्मय येत आहेत नवीन गोलंदाज. अंतिम षटक लास्ट ओव्हर. मॅच मध्ये थोडासा इंटरेस्ट राहिला नाहीये. प्रेक्षक देखील थोडेसे कंटाळले कारण हवी तशी फटकेबाजी दुसऱ्या इनिंग मध्ये अपेक्षित होती तशी करू शकले नाहीयेत बॅटिंग डिपार्टमेंट जय माता दी दिघोडे. आता शेवटच्या 6 बॉल कडे आपण जाऊया आणि कॅप्टनला बघा वॉर्निंग पुन्हा एकदा आम्ही देतोय. अद्याप शेवटचं षटक आहे आणि ओवळे टीमचे कॅप्टन ओवळे संघाचे कर्णधार आपण टॉस साठी संपर्क साधा. प्रतिस्पर्धी दुतुम संघ इथे दाखल झाला. शेवटचे 6 बॉल. पहिला बॉल क्रिश कोहलीने उडवला. टिप विकेट सीमा पार षटकार. मंचावरती आगमन झालं. आदरणीय सन्माननीय दीपक शेट साहेबांचं आगमन मंचावरती पाहायला मिळतं. ग्रुप ग्रामपंचायत चिर्लेचे माजी सरपंच आणि त्यांचं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. हॅलो. चल लगेच बॉल द्या. अजनबी ओवळे टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा शेवटचा पुकार. कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. प्रतिस्पर्धी टीम दुतुम संघ या ठिकाणी उपस्थित आहे कारण हा सामना आता लगेच संपणार आहे आणि पुढच्या मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. 5 चेंडू शेवटचे शिल्लक. 47 ची आवश्यकता. 5 बॉल 47 धावा. ओव्हर द विकेट्स न गोलंदाज पुढचा बॉल. क्रिश कोहलीचा हा फटका. लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक नो चान्स ऑफ द फिल्डर. बॉल बाउंड्री पार. आणखीन एक षटकार. बॉल 2 षटकार. जाता जाता आपली छाप सोडत असताना क्रिश कोहली तिसरा देखील मारलाय परंतु क्षेत्ररक्षक डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. विघ्नेश तैनात आहे. पकडला जाईल कॅच. क्रिश कोहली बाद.
चला या मॅच नंतर टाकीगाव संघ सावरकरच्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे आजच्या दिवसामध्ये 2 एंट्र्या आणि इथे चांगला परफॉर्मन्स दिला. पण तू वेळेवरती या. 2 सामने जिंकल्यानंतर सेमीफायनल देखील दिवसा उजेडामध्ये खेळवली जाईल याची देखील दखल घ्या कॅप्टन. आणखीन एक इथे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ संपला. तन्मय तयार. पुढचा बॉल मिडॉनला डायरेक्ट हिट. हो एकच स्टंप आहे त्यामुळे इथे हिट करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. एक सिंगल शेवटचा बॉल. आणि टाकीगाव टीम ठीक 3:30 पर्यंत तुम्हाला इथे रिपोर्टिंग करावी लागेल आणि वेळेवरती स्पर्धा सुरू आहे. 1:30 वाजलाय आणि पुढचे सामने देखील तेवढ्याच योग्य वेळेवरती पूर्ण आपण करणार आहोत. त्यामुळे वेळेवरतीच या. आयोजक कमिटीने आम्हाला सूचना कळवली आणि या अशा पद्धतीने सेमी फायनल मध्ये इथे दाखल होत असताना टीम प्रियांश 11 855 टाकीगाव संघ पोहोचलाय सेमी फायनल मध्ये. अभिनंदन. चला पुढची मॅच भैरवनाथ दुतुम अजनबी ओवळे या 2 टीम मध्ये आपण टॉस करूया. मॅन ऑफ द मॅच देतोय आपण. नो डाऊट जो खेळाडू अप्रतिम बॅटिंग